नमस्कार मित्रांनो. तर 25 डिसेंबर 1970 साली महाड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? कारण मित्रांनो त्याच्यामध्ये 4 वर्ण होते: ब्राह्मण, वैश्य, शूद्र. आणि याच्यातला शूद्र जातीतला व्यक्ती म्हणजे सर्वात खालचा समजला तो गुलाम असायचा या सर्व लोकांचा. कारण की यांना फक्त शूद्र लोकांना एवढंच होतं की ब्राह्मणाची सेवा करणे एवढंच त्याच्यामध्ये होते. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर स्त्रियांना सुद्धा काहीच अधिकार नव्हते. स्त्रियांना एवढं होते म्हणजे चूल आणि मूलपर्यंत मर्यादित होते. आणि स्त्रियांना असे अधिकार काहीच नव्हते. त्यांना अधिकारांना फक्त म्हणजे पतीला एवढा अधिकार होता की पत्नीला गहाण ठेवणे किंवा पत्नीला विकणे हे सुद्धा मनुस्मृतीमध्ये सांगितले. त्यामुळे बाबासाहेबांनी ग्रंथप्रेमी होते, पण त्यांनी बाबासाहेबांनी विरोध केला याला आणि म्हणून जाळून टाकली. कारण की यांना अशा वर्णव्यवस्था होत्या, तिथे जातीभेद वर्णव्यवस्था अशी निर्माण झालेली होती त्या मनुस्मृतीमध्ये. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. जय संविधान. आणि महिलांना आग्रहाची विनंती आहे, त्यांनी संविधान वाचा आणि मनुस्मृती वाचा. तुम्हाला